गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मूलभूत प्रश्नांचा वापर प्रस्थापित राजकारण्यांनी केवळ निवडणुकीपुरता करून घेतला आहे। निवडणूक संपली की प्रश्न संपला, यातूनच मूलभूत प्रश्न बाजूला पडले आहेत। तिकीट वाटपावरून भाजपात संघर्ष निर्माण झाला आहे। वस्त्रनगरीतील पाणी, वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या विजेचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य राहील असे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षांना घेऊन आम्ही निघालो आहोत। याउलट महायुतीतील घटक पक्षातच एक वाक्यता राहिली नसून कोणाचा पायपूस कोणालाही नाही अशी अवस्था बनली आहे। प्रत्येक जण वेगवेगळी घोषणा करत प्रश्न रखडवत ठेवत असल्याची टीका केली। इचलकरंजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी प्रभारी तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी गृहमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर शहर काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी श्री पाटील बोलत होते। माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी इचलकरंजीकरांना पिण्याचे मुबलक पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे, परंतु शहरवासियांना पाणी मिळावे अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याचे दिसते। थेट पाईपलाईनद्वारे पाणी शुद्ध व मुबलक पाणी मिळाले तर आरोग्याचे प्रश्नही मार्गी लागतात। त्यामुळे पाणी देण्याला आमचे प्राधान्य राहील। तसेच वस्त्रोद्योगातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे, शशांक बावस्कर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, उदयसिंग पाटील, हिमानी चाळके आदी उपस्थित होते।